जी गोष्ट आपल्याला आवडते तेच जर आपलं इन्कम व्हायला लागलं तर त्यासारखी सुखद गोष्ट नाही आहे, जी माझ्या बाबतीत घडली. माझेच जे हितचिंतक आहेत किंवा जवळचे मित्रमैत्रिणी आहेत, हे खूप मागे लागलेले गेल्या 5 वर्षांपासून की तू सिनेमा कधी करणार, सिनेमा कधी करणार. ते म्हणजे मी स्वतः रायटर आहे, तर मी एकटाच ते डायलॉगही लिहू शकलो असतो, एकटाच स्क्रीन प्ले करू शकलो असतो. पण मी ते मुद्दाम टाळलं ह्यावेळी. भाऊ थँक्यू, मला खूप पुश केल्याबद्दल. हे गाणं रिजेक्ट करून दाखव. असं त्याचाच मला मेसेज आला की ज्यावेळी तुम्हाला कॅरेक्टर्स आवडतात त्यावेळी ती कलाकृती आवडते. म्हणजे लोकांना गब्बर आवडलं, लोकांना जयवीरू आवडलं, म्हणून लोकांना शोले आवडला. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी कॅरेक्टर्स आवडतात त्यावेळी ते लोकांना आवडतं. सेटवरची जी भांडणं होती ना, ती मी थांबा रे, चला आपलं शूटिंग चाललं आहे, रात्रीचा वेळ जायला नको. आणि शेवटच्या दिवशी ना मी अख्ख्या संपूर्ण सेटवर ना तेलगू वाटलेलं किंवा बडबड करून काय होत नाही, उलट शांत डोक्याने जेवढी कामं होतात तेवढी चांगली होतात. कलाकाराला किंवा अभिनेत्याला त्याच्यातला ॲक्टर जिवंत ठेवण्यासाठी नाटक ही व्यायामशाळा. की नाटकात जर उत्तम पैसा असताना मी या स्क्रीनकडे कधी वळलोही नसतो की बाबा सगळ्यांना स्वप्नील काकाला आणि मला डान्स दाखवायचा, माझा जो नवीन सेट केला आहे मी दाखवू का, म्हटलं दाखव. तर तो दाखवल्यानंतर अख्ख्या युनिटला कळलं की हा माझा मुलगा आहे. विनोदाला परिमाण देणारा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि आता सहनिर्माता प्रसाद खांडेकर माझ्यासोबत आहे. प्रसाद, आयुष्यातले एक वेगवेगळी स्थित्यंतर आहेत. म्हणजे क्रिकेट खेळणं, त्यानंतरचं मुंबई क्रिकेट संघातून अपघात, मग त्यानंतर अभिनय, ह्या सगळ्या गोष्टीत तुझं फायटिंग स्पिरिट आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जगणं इतकं खडतर असताना त्याकडे विनोदाने बघण्याची दृष्टी, ह्या सगळ्या गोष्टींवर तू बोलावास अशी माझी इच्छा आहे. कारण केवळ विनोद हा हसवण्यापुरता नाही आहे, आयुष्यातली एक वेगळी गोष्ट स्वतःला बाजूला ठेवून त्या गोष्टीकडे पाहणारा तू म्हणून हे सगळं कशा अर्थानं पाहतोयस? आज एका सहनिर्मात्याच्या चेअरमध्ये जरी असलास तरी जगणं वेगळ्या अर्थानं फुलताना दिसतं. खरं आहे दादा. म्हणजे आत्ता मला स्वतःलाच आवडतं आहे की ह्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावताना किंवा वेगवेगळ्या माध्यमात खेळताना. म्हणजे काही दिवसांपूर्वी आपलंच बोलणं झालं की दादा एक नवीन नाटक करतोय, बघायला या. कट्टू आता 2 महिन्यात एक नवीन सिनेमा होऊ घातला आहे. मुळात असं म्हणतात ना दादा की जी गोष्ट आपल्याला आवडते तेच जर आपलं इन्कम व्हायला लागलं तर त्यासारखी सुखद गोष्ट नाही आहे, जी माझ्या बाबतीत घडली. की क्रिकेटवर जीव होता, तू आत्ता म्हटलंस त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे. परंतु त्यानंतर तिथे जसं असं एक 4 आणि 6ची एक लाईव्ह दाद मिळते, तशीच दाद आत्ता मला इथे मिळायला लागली की बाबा एक पंच काढला, एक विनोद केला की एक लाईव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे. तशा पद्धतीने हे इथेच घडतं आहे. आणि दुसरी गोष्ट, सतत काहीतरी नवीन करावंसं वाटतं रे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे चल हे झालं, हे झालं, हे झालं, आत्ता काय, आत्ता काय, आत्ता काय. आणि ते राहिलं पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी मला असं वाटतंय की मी कम्फर्ट होईन, मी कम्फर्ट झोनमध्ये येईन की चला आता हास्य तर खूप जोरात चाललं आहे, तिथनं एवढा चेक येतो आहे, 2 सुपाऱ्या होत आहेत, चला झालं आहे, लाईफ सेट आहे. हा कम्फर्टनेस ज्यावेळी येईल ना त्यावेळी सगळं थांबेल असं मला वाटतं की ते गरजेचं. म्हणजे सतत चल यार अजून अजून अजून. म्हणजे ही मला खूप जण, म्हणजे माझ्या घरच्यांपासून, माझ्या मित्रमैत्रिणींपासून, गोस्वामी सर, मोठे सर स्वतः कितींदा ओरडले की थांब थांब जरा, तू जरा हळू जा, हळू जा. मान्य, ते माझ्या काळजीपोटी सगळे बोलतात. पण मला ते म्हणजे आय डोंट नो, मला ते वर्कहोलिक राहायला खूप आवडतं. म्हणजे ती ॲस्पायरेशनल गोष्ट आहे ना, की ती सतत काहीतरी नवीन स्वतःला आजमावत राहणं. आणि त्याच्यामधली मला मोठी महत्त्वाची गोष्ट काय वाटते, तू स्वतःची पाठीनं कोरी करतोस आणि पुन्हा नव्याने त्या सगळ्या गोष्टी करतोस. आत्ता या टप्प्यावर चिकी चिकी बुबुम बुम हे तुझ्यासाठी नेमकं कसं पर्व असणार आहे, किंवा तुझ्या आयुष्यातलं हा मैलाचा दगड म्हणून तू कशा अर्थानं पाहतोस? एक ठरवलं होतं दादा, जे मागे पण आपण सहज गप्पा मारताना तुला सांगितलं होतं की मी एक ठरवलं होतं की एकतर जवळजवळ आता 22-23 नाटकं डिरेक्ट केल्यानंतर माझेच जे हितचिंतक आहेत किंवा जवळचे मित्रमैत्रिणी आहेत, हे खूप मागे लागलेले गेल्या 5 वर्षांपासून की तू सिनेमा कधी करणार, सिनेमा कधी करणार. आणि त्या निमित्ताने मी एकदा येऊन तर बघा सिनेमा केला पहिला. फक्त माझं एक ठरलं की आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं की पहिला सिनेमा आल्यानंतर त्याच दिग्दर्शकाचा दुसरा सिनेमा यायला 3 ते 4 वर्षांचा काळ जातो मध्ये.
मग तो स्ट्रगल असेल किंवा नवीन गोष्टांचं काम असेल वॉट एव्हर असेल, पण माझं ते ठरलं होतं की माझा पहिला सिनेमा आल्यानंतर वर्षभरात माझा दुसरा सिनेमा आला पाहिजे. आणि मला तुला सांगताना खरंच मला खूप आनंद होतो, कारण तू अगदी पहिल्यापासून पाहिलंयस मला, की आत्ता माझा तिसरा सिनेमासुद्धा तयार आहे ह्याच्यानंतरचा, ज्याचं शूट झालं आहे, त्याचं पोस्ट प्रोडक्शन झालं आहे. सो हा सिनेमा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण याच्या आधीच्या सिनेमाला ती एक थ्रिलर गोष्ट होती, त्यातही ह्युमर होता, त्यात एक माझे वेगळे मित्र होते, वेगळे चेहरे होते. त्याच्यानंतर हा सिनेमा करत असताना तो अजून मल्टीस्टारर लेवलला मी करतो आहे. जेव्हा मी इतके चेहरे लोकांसमोर घेऊन येतो आहे, त्याही नो डाऊट की ती जेवढी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, तेवढीच माझ्यासाठी जबाबदारी वाढवणारी गोष्ट आहे, की उद्या अरे एवढं जणांना घेऊन केलंच काय, हे कोणी म्हणायला नको. जे मी या फिल्ममध्ये सांभाळलं आहे, म्हणजे एकदा येऊन तर बघा, हा मी वन हँड मी एकट्याने लिहिलेला सिनेमा होता. आता ही कथा माझी असली तरी मी सोबत प्रथमेशला घेतलं आहे. अजून 4 डोकी एकत्र आली की अजून 4 गोष्टी सुचत जातील. या निमित्ताने मी प्रथमेशला सोबत घेतलं. म्हणजे मी स्वतः रायटर आहे, तर मी एकटाच ते डायलॉगही लिहू शकलो असतो, एकटाच स्क्रीन प्लेही करू शकलो असतो. पण मी तर मुद्दाम टाळलं ह्यावेळी, की नाही, यावेळी आपण ज्या मागच्या काही चुका झाल्या आहेत म्हणा, किंवा चुका नाही म्हणता येणार, पण त्या मागच्या काही गोष्टी ज्या मी 70% गेलो होतो, त्या ह्यावेळी मला कशा 100% करता येतील, हे मी या निमित्ताने इथे लक्ष देण्याचा प्रयत्न केला सगळ्याच बाबतीत. पुन्हा सस्पेन्स कॉमेडी करताना त्यात काय वेगळे पण करू शकतो, तर मी ह्यावेळीची कथा ही मी रिअल टाईम गोष्टीतली केली आहे. रात्री 11 ते 1 या 2 तासात त्या वास्तूत घडलेली गोष्ट आहे ही. त्यामुळे हा रिअल टाईम, भले मी ते स्क्रीनवर टाईम मशीन लावू शकत नाही आहे, परंतु हा रिअल टाईमचा फील ठेवण्यासाठी मला काय करावं लागलं आहे, तर सिनेमाचा वेग सांभाळताना मला काळजी करावी लागली. सो तो वेग कसा मला लिखाणातनंच सांभाळता येईल, त्या स्क्रीन प्लेमध्ये कसा वेळ सांभाळता येईल, त्या डायलॉग्समध्ये कसं सांभाळता येईल, आणि देन एक्झिक्युशन शूट करताना तो कसा सांभाळता येईल. मग ते काही सिक्वेन्स वन शॉट केलेले, मुद्दाम वन शॉट केले असेल तर स्पीड सांभाळण्यासाठी, किंवा काय त्या प्रत्येक गोष्टीने टेक्निकली कसं मला अप होता येईल, अजून त्या प्रत्येक गोष्टीकडे मी लक्ष ठेवलं यावेळी. निश्चित ह्या सगळ्यामध्ये मला रुद्रनाथ मंगेशकरांचं एक वाक्य आठवत आहे. ते म्हणालेले की संगीतकार हा जेव्हा गायक असतो ना, तेव्हा त्याला नेमकी जागा आणि नेमके सूर कुठे उमटवायचं हे कळतं. तसं लेखक हा अभिनेता असतो, तसं तशा अर्थानं ते पात्र कानात येऊन गुणगुणतं, बोलतं स्वतःचं. वाव, खरं आहे. बऱ्याचदा होतं असं की म्हणजे मला एक माझ्यासोबतच्या, म्हणजे जी कोणी माझ्यासोबत माझ्या कलाकृतीमध्ये असतात, त्यांची एक गोष्ट मला खूप भावते आणि मला आवडते, आणि मला त्या गोष्टीचा अभिमानही वाटतो. त्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास असतो आणि प्रेम आहे. प्रेम आहे. प्रेम तर आहेच प्रचंड. विश्वास असतो म्हणजे काही, की आत्ता हे गाणं, जसं तू आता हे बूम 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 बूमला हे गाणं तू ऐकलं असशील किंवा पाहिलं असशील, तर त्याचं ज्यावेळी माझं ठरलं की हे व्हर्च्युअली शूट करूया, त्यावेळी बऱ्याच जणांचं असं आलं, अरे पण तू नॉर्मल का नाही करत आहेस, ते नॉर्मल आपण स्टुडिओमध्ये सेट लावूया, चाल लावूया ना, 10च्या बदली 20 दरवाजे लावूया आणि ते करूया ना. म्हटलं नाही, मेरे को कुछ अलग करना है, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्याही त्यांनी काही मला विरोध नाही केला, की मग इवन स्वप्नील, तेरे को लग रहा है ना भाई, तू कर, चल तू करेगा बरोबर होगा. आणि फायनली आत्ता त्या गाण्याचा रिझल्ट आल्यानंतर सगळ्यांचं बोलतात, नाही तू बोललास ते बरोबर होता, ते उमटलं. म्हणजे तेच म्हणणं आहे की तू जे म्हटलंस की गुणगुणतं इथे, म्हणजे मला ते आय डोंट नो, पण मला ते असं वाटतं की मला कळतं, असं मला वाटतं आहे की याचं पुढे काय करायचं आहे मला, हे मी क्लिअर असतो. म्हणजे आता ह्या गाण्याचंच एक उदाहरण घेशील तर रोहनने मला, आता जे मित्र नावाचं आमचं गाणं येणार आहे दुसरं, त्या गाण्याचे त्याने मला जवळजवळ वेगवेगळे 8 व्हर्जन्स ऐकवले, पण ते मला अजून ते नव्हतं की ये चल, हे होत नव्हतं. शेवटी 9वा गाणं पाठवायचं, म्हणजे 9वं व्हर्जन पाठवायच्या आधी रोहननेच मला मेसेज केला की भाऊ थँक्यू, म्हणजे आम्ही एकमेकांना भाऊ म्हणतो, त्याला भाऊ थँक्यू, मला पुश केल्याबद्दल, हे गाणं रिजेक्ट करून दाखव, असं त्याचाच मला मेसेज आला. सो मला हे आवडलं की म्हणजे रोहनने हे नाही म्हटलं की तुला काय म्युझिकमधलं कळतं, आम्ही म्युझिक डिरेक्टर आहोत, तर आम्हाला कळतं ना, तू 8 गाणी कशी काय रिजेक्ट केलीस किंवा 8 व्हर्जन्स कसे काय रिजेक्ट केले. पण त्याचं 8 व्हर्जन रिजेक्ट केल्यानंतर त्याचा मेसेज आला की भाऊ थँक्स मला पुश केल्याबद्दल, हे गाणं रिजेक्ट करून दाखव. आणि मी ते अप्रूव्ह केलं किंवा ते माझं लॉक झालं गाणं. त्यांनी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं. एक्झॅक्टली क्रिएशन मधली गंमत आहे ना. एक्झॅक्टली हीच टीमची गंमत आहे की मला जे सुचतंय ते इतरांनाही, माझ्या टीमसोबतच्यांना कळतं, ही एक मजा आहे त्याच्यातली.
ह्या सगळ्यामध्ये एकांकिकांमधला जोश, तो उत्साह व्यावसायिकला आल्यानंतर ना तशा अर्थानं डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीवर जातो. म्हणजे पहिला ग्लास तहानलेला असताना पिताना नंतर हळूहळू तहान कमी होत जाते. अशा वेळेला ती तहान सतत जागृत ठेवणं ही कुठून आणतं हे सगळं, हे येतं कुठून? अरे दादा, हे तिथेच सगळं जे प्यायलो आहे ना, जे काय म्हणतात ते बाळकडू प्यायलो, ते तिकडचं झालं रे. म्हणजे परवाच माझं प्रथमेश बरोबर चाललेलं की एकांकिका करताना आय एन टीला एक पहिला पत्ता ओपन करायचं ना. आय एन टीला नवीन फ्रेश एकांका लागते. मग आय एन टीला जिंकली, मग ती पुढे अमरिंदला आणि मग अभ्युदयनगरला आणि मग सवाईपासून सगळीकडे होते. पण तो आय एन टीला जेव्हा तो पत्ता ओपन व्हायचा ना, तेव्हा मनात घोर असायची की बाबा आज कशी होईल, हे कसं लोकांना. मी म्हणजे त्यावेळी मी परीक्षकांची त्यावेळी काळजी केली नव्हती, कारण मी पहिल्यापासून असं आहे की म्हणजे माझं म्हणणं असं आहे पहिल्यापासून की ज्यावेळी तुम्हाला कॅरेक्टर्स आवडतात त्यावेळी ती कलाकृती आवडते. म्हणजे लोकांना गब्बर आवडलं, लोकांना जयवीरू आवडलं, म्हणून लोकांना शोले आवडला. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी कॅरेक्टर्स आवडतात त्यावेळी ते लोकांना आवडतं, आणि ज्यावेळी लोकांना आवडतं ते परीक्षकांना आवडतं, असं माझं या मताचा मी आहे. सो मला त्यावेळी जी हुरहुर असायची ना, असला आज आय एन टीत आपला नवीन पत्ता ओपन होणार आहे काय, तर परवाच मी मला बोलवतो की सर ती सेम हुरहुर आता आहे रे, की चला 28 किंवा 27 फेब्रुवारीला प्रीमियरला आपला एक नवीन पत्ता ओपन होणार आहे, आणि ते लोकांना किंवा आपल्या जवळच्या माणसाला काय वाटतंय, कसं वाटतंय. म्हणजे काय आहे दादा, की मला एखादा एक्स व्यक्ती जर बोलला ना की पशा हे मला मजा नाही आली, तू हे असं केलं पाहिजे, तर ठीक आहे, हा त्याचा व्ह्यू आहे. पण ज्यावेळी अमित भंडारी मला बोलेल ना, म्हणजे तो समीक्षक म्हणून नाही पण एक मित्र म्हणून जे अमित दादा मला सांगतो ना, पशा तू हे असं केलं, तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ह्या मताचं आहे मी, की मला माझ्या लोकांची किंवा माझ्या प्रेक्षकांची काळजी खूप आहे, रादर दॅन काही एक 4-5 लोकांपेक्षा. आणि मी तेच जरा तिकडेच मी कटाक्षाने लक्ष दिलं आहे, जे मी कधीच टाळलं नाही आहे. ह्या सगळ्यामध्ये तुझ्यातलं एक कोहेजिव्ह आर्ट फॉर्मची असणारी जाणीव, म्हणजे एक टीमवर्कला घेऊन करणं, किंवा तू ज्या पद्धतीने सगळ्यांना हँडल करतोस आणि कूल काम आणि कंपोज्ड असणं, धोनी ज्या पद्धतीचा आहे तशा पद्धतीचा तू सेटवर असतोस, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर इसका राज क्या है भाई? मला आहे ना दादा, मी आधी खूप मी होतो शॉर्ट टेम्पर. म्हणजे आत्ताही मी इतर बाबतीत शॉर्ट टेम्पर आहे, पण मला आत्ता सेटवर पहिल्या सिनेमानंतर मला त्या गोष्टी कळल्या आहेत की जर मीच म्हणजे आपण डिरेक्टरला कॅप्टन ऑफ शिप म्हणतो, तोच जर इथून हल्ला तर बऱ्याच गोष्टी विस्कळीत होतील. म्हणजे मी आज कोणावर काय आग पाखड होतली, मी त्या एखाद्याला बडबड केली, आज साऊंड डिपार्टमेंटवाल्यानं बडबड केली, आणि त्यानेच जर एखादा सीन माझा राग ठेवून त्याने रेकॉर्ड नाही केला, तर त्याचं नुकसान नाही आहे. नुकसान माझं आहे, मी डोक्याला हात लावून बसणार, इथे काय बोललो होतं, इथे काय पुटपुटला होता माणूस. किंवा आर्टवाल्यानं उद्या हे बघूया, ह्याचं डियाला हा कलरच नाही नीट होणार आहे, मी बघून घेतो काय करतो. अशा पद्धतीने ते मला त्या गोष्टी आत्ता समजायला लागल्यात की ते आपण डोकं गरम करून काय चालत नाही. की त्या म्हणजे मला मला आठवतं आहे त्याप्रमाणे संपूर्ण बेबी कोणी तुला सांगितलं नसेल, संपूर्ण प्रोसेसमध्ये एकदाच फक्त माझं डोकं सटकलेलं, ते पण शेवटच्या दिवशी. म्हणजे मी लिटरली ना, काही सेटवरची जी भांडणं होती ना, ती मी थांबा रे, चला आपलं शूटिंग चाललं आहे, रात्रीचा वेळ व्हायला नको. आणि शेवटच्या दिवशी ना मी अख्ख्या संपूर्ण सेटवर ना तिळगुळ वाटलेलं. तिळगुळ वाटलं. तुम्ही इतके दिवस शांतपणे काम करा, आज तर शेवटचा दिवस, आज तर कोणी भांडायचं नाही, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या. अशा पद्धतीने संपूर्ण स्पॉटपासून सगळ्यांना तिळगुळ वाटलं मी स्वतः. आणि कारण जानेवारीत तो तिळगुळचा सगळा सीझन होता, आणि फक्त शेवटचा दिवस होता, आणि मला सेफ साईड म्हणून, कारण माझं अख्खं नाईट शूट होतं, अख्खं रात्रीचं शूट होतं, आणि 6-6:30ला सूर्यनारायण आले, एक तिरीप जरी आला तरी तो मरायचा, फीलच मरायचा तो. सो माझं असं झालं की झालं एखाद्या कटिंगसाठी आणि ह्याच्यासाठी सीन अडकायला नको, अख्खा दिवस वाढायला नको, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही सेफ साईडना अख्खा बंगला कवर करून ठेवा आज रात्रीच, की बाबा उद्या त्या एका कटिंगसाठी अख्खा दिवस नको वाढवायला आपला. तर मी त्याच रात्री नेमकं तिळगुळ वाटलं आहे, आणि पूर्ण 20-22 दिवस मी अख्खा शांत होतो, 25-26 दिवस. आणि मी 2 वाजता बघितलं, अरे ती ताडपत्री पडली नाही आहे. रात्री 2 वाजता मी 4 वाजता बघितलं, अरे ताडपत्री पडली नाही आहे.
5 वाजता बघितलं, अरे 6 तासात आता येईन सण, अजून ताडपत्री वरती गेली ना. म्हणजे मी सीन करायचो, बाहेर येऊन बघायचो. आणि 5:30ला म्हणजे हे सेजलताई आमची जी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे, तिने बघितलं की हे चाललंय आणि ती सतत इन्स्ट्रक्ट करते सेटिंगवाल्यांना, लाईटवाल्यांना, स्पॉट बॉयजना. आणि तिसऱ्यांदा जसं तिने बघितलं मी बाहेर येतोय, तर तिला कळलं की आता हा हे होईल. तर ती स्वतः तो घोडा लावून सेजलताई चढली होती. तर मला ते चित्र बघून अजून हे झालं. आणि तिथे एकच म्हणजे संपूर्ण शेड्यूलमध्ये माझं तेही ताईला मी वरती घोड्यावर चढलेलं बघितलं. आणि लाईक माझं तिथे टेम्पर सटकलं शेवटच्या दिवशी. आणि मग स्वप्नदा वगैरे, भाई क्या हुआ भाई, अरे भाई तिलगुल वाटा तुरे भाई. भाई क्या हुआ. पण म्हणजे मी ह्या मतांचा आहे की ते गरम किंवा बडबड करून काय होत नाही. उलट शांत डोक्याने जेवढी कामं होतात तेवढी चांगली होतात. हसत खेळत जेवढी चांगली होतात. प्रत्येकाला तो प्रोजेक्ट आपलं वाटायला लागतं त्या सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहिल्यामुळे. ह्या सगळ्यात लोकांना असं वाटत असतं की आपण ना यशस्वी झालो, सगळं झालं, करत असताना नाटक करायचंय एवढंच राहतं, पण तू नाटक करतोयस. ही त्यातली सगळ्यात म्हणजे नाटक करायला पाहिजे. आपण रंगभूमी तसे गळे काढणारे खूप असतात, पण तू नाटक करतोयस सक्सेसफुल असताना. कशा अर्थाने तारखा, वेळ मॅनेज करणं आणि त्यातली तारेवरची कसरत काय? मला काय वाटतं माहिती आहे दादा, म्हणजे नाटक हे तुलाही माहिती आहे की नाटकात मिळणारं मानधन आणि आता टेलिव्हिजन आणि सिनेमाला मिळणारं मानधन यात खूप मोठी आसमानाचा तफावत आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. फक्त ना ती नाटकासाठी एक अर्ज लागते, तुमचा आतून यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, मी ह्या मताचा आहे की जशी तुम्ही गाडी चालवता, गाडीला एक ठराविक सर्व्हिसिंग लागते, तुम्हाला गॅरेजमध्ये न्यावंच लागतं 1 महिन्याने. तुम्हाला शरीराची काळजी घ्यायची आहे तर तुम्ही किमान रोजचा अर्धा तास व्यायामशाळेत तुम्हाला जावंच लागतं. तर मी ह्या मताचं आहे किंवा माझं म्हणणं हे आहे की कलाकाराला किंवा अभिनेत्याला त्याच्यातला ॲक्टर जिवंत ठेवण्यासाठी नाटक ही व्यायामशाळा आहे, असं मला वाटतं. नाटकाच्या व्यायामशाळेत गेल्यावर कलाकाराला त्यातला ॲक्टर कळतो. तुम्हाला तिथल्या तिथे हिशोब मिळतो तुमचा, की तुम्ही चांगले आहात, तुम्ही ओके आहात, तुम्ही वाईट आहात. हे तिथल्या तिथे कळतं. टेलिव्हिजनला कधीतरी माझं स्किट बघतात, मग 10 दिवसांनी लोकं भेटत, आहो तुमचं ते अवली लवली कोहलीचं स्किट बघितलं, छान झालं किंवा वाईट झालं, व्हॉटेवर. इथे नाटकात तुला इथे 10, 15, 20 फुटांवरून लगेच रिस्पॉन्स मिळतो, भाई तू बेस्ट आहे, भाई तू ओके, भाई तू रॉंग आहे. त्यामुळे मला नाटक म्हणजे मी तुला ही त्या उपर मी वेगळं स्टेटमेंट हे करेन की नाटकात जर उत्तम पैसा असताना मी या स्क्रीनकडे कधी वळलोही नसतो, हे मी सांगतो. पण ते नेहमी तेच बोलतात की पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याच पद्धतीतलं आहे नाटक, हा श्वास आहे आणि तुम्ही करत राहीन शेवटपर्यंत. आयुष्यात शेवटचा प्रश्न आता या सगळ्याच्यात. श्लोक तुझ्यासोबत आत्ता आहे. एकीकडे तुझी काय ज्यावेळेला पोस्ट आपण बघतो त्यावेळेला बाबा नसणं ह्यातली उणीव आहे, पण श्लोकसाठी तू किंवा आत्ताही ज्या वेळेला तू बाहेरच्या दौऱ्यावरून आलास त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट्स असतील किंवा तुझ्या अख्ख्या घरातल्या लहान मुलांवरचं तुझं एक वेगळं विशेष प्रेम आहे. म्हणजे आय फॉलो यू, तर त्यामुळे त्या ह्याच्यात मला असं दिसलं की एक वेगळा अफिनिटी आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल. श्लोकचं रुपेरी पडद्यावर दिसणं, पहिल्या पासिंग शॉटमधल्या पहिल्या ह्याच्यात असणं, ते आत्ता त्याला कास्ट करणं, कशा अर्थाने डिरेक्टर म्हणून तू त्याच्याकडे पाहतोस का, तोही ज्या पद्धतीने छोटे छोटे रूल्स तुझ्याबरोबर करत असतो. व्हेरी इंटरेस्टिंग. नाही, मुळात ना अमितदा, म्हणजे आता माझ्या थेट तुमच्या घरातून नाटकाचा विषय साधारणतः तोच आहे. जर तू आता नाटक बघितल्यावर तुला कळेल. परंतु ना मी त्याला कधीच कोणत्याच बाबतीत त्याला ना जबरदस्ती केली. म्हणजे आता सांगायचं झालं तर त्याला डान्सचा एक पहिल्यापासून वेड आहे. तो डान्स क्लासेस त्याने अगदी 6व्या वर्षापासून लावले, वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून. त्याचे डान्सेसचे व्हिडिओज म्हणजे माझ्या अपरोक्ष त्याचं एक तो व्हिडिओज त्याचे काही फेमस झालेले त्याच्या क्लासच्या माध्यमातून. सो त्याला आत्ता आपल्या टेलिव्हिजनवरचे 2 शोज आलेले ॲज अन अँकर आणि म्हणजे ज्यांना डान्सर अँकर पाहिजे होता मुलगा, जे मोठ्या चॅनलचे शोज होते. सो त्यांनी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला की श्लोक आम्हाला अशा अशा सिरियलसाठी हवा आहे. तर त्याला मी विचारलं, तुला बाबा मला नाही करायचं आहे, ओके. तिथे माझी कुठली जबरदस्ती नव्हती. तुला नाही करायचं आहे, ओके, हा बाबा मला वाटेल तेव्हा मी तुला सांगेन. आत्ता ह्या सिनेमाची तशी थोडीशी गरज होती की ज्याला स्केटिंग येईल, ज्याला स्विमिंग येईल, आणि ते त्याच्यात होतंच. आणि तरीही पहिलं नाव प्रथमेश आणि यांच्याकडनं झालं श्लोकचं. म्हटलं मी त्याला विचारेन तो करेल का, जर त्याची तयारी असेल तर करेल तो. आणि म्हणजे एक किस्सा सांगायला आवडेल की त्याचं एक 4 दिवसांचं शूटिंग होतं. आणि
आम्ही एक सिक्वेन्स होता महत्त्वाचा स्विमिंग पूलमधला, ज्याच्यात स्वप्नील दादा, श्लोक आणि आमचा प्रमोद बनसोड अशा तिघांचा तो स्विमिंग पूलमधला सिक्वेन्स होता. सो मुळात आम्ही जानेवारी महिन्यात शूट करत होतो आणि जवळजवळ 8 डिग्री सेल्सिअस तापमान होतं त्यावेळी. आणि ते एका लोणावळ्याच्या उंच डोंगरावरच्या टोकावर आम्ही ती आमचं लोकेशन होतं. त्यामुळे तिथे आजूबाजूला झाडं नसल्यामुळे वारा फन 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 सनासन वारा, म्हणजे 12-1 नंतर ना आम्ही एकमेकांना हसायचो, आज किस का आउटडोर सीन आहे. अच्छा, एकमेकांना खेचायची पोरं सगळ्यांची, बाबा माझे तर झालेत आउटडोर 12च्या आधी, असं सगळं होतं. आणि तशातनं तो सिक्वेन्स करायचा होता. सो प्रोडक्शन टीमनं प्रचंड प्रयत्न केले की ते स्विमिंग पूलचं पाणी गरम करायचं मशीन जर इंदोरवरनं येणार आहे किंवा काय व्हॉटएव्हर, पण ते शेवटपर्यंत मॅनेजच होत नव्हतं. सो एक क्रिएटिव्ह टीम सगळं काम करत असताना मग फायनली विषय निघाला की आपण हे नंतर ह्या शेड्यूलनंतर VFXवर हा सीन करूया. पण माझा हट्ट होता की जे ऑर्गॅनिक मला मिळेल ती मजा मला VFXवर नाही येणार. इथे मला काहीतरी अँगल्समधनं खेळता येईल, काय ना काहीतरी वेगळं काहीतरी करता येईल जे मला VFXमध्ये मला नाही करायचं. मग स्वप्नील दादाला तेरे को करने का है ना, चल इधर ही करते, तू त्या श्लोकला तयार कर. तर मला त्यासाठी या तिघांना थँक्स म्हणायचे की त्या थंडीत कुडकुडत तो 4-5 तास ते लोक त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात होते आणि त्यांनी तो सिक्वेन्स कंप्लीट केला. आणि त्या दिवशी त्याचा शेवटचा दिवस होता, कारण मी त्याला थांबवून ठेवलं शूटचं. आणि मग त्या दिवशी त्याने रिक्वेस्ट केली की बाबा सगळ्यांना, स्वप्नील काकाला आणि मला डान्स दाखवायचा माझा जो नवीन सेट केला आहे मी, दाखवू का? म्हटलं दाखव. तर तो दाखवल्यानंतर अख्ख्या युनिटला कळलं की हा माझा मुलगा आहे. म्हणजे जवळचे जे आपले आहेत, प्रथमेश, स्वप्नील, प्रार्थना, प्राजू, वनी, ह्या लोकांना माहिती होतं, पण युनिटला कोणाला माहिती नव्हतं की तो माझा मुलगा आहे. त्या डान्सनंतर ज्यावेळी त्याला जवळ घेतला आणि तो बाबा सगळ्यांसमोर बोलला, त्यावेळी कळलं तो युनिटमध्ये की तो माझा मुलगा आहे. पण त्याने उत्तम काम केलं असं सगळे म्हणतात. मी तर त्याकडनं नेहमीच अजून चांगल्याची अपेक्षा करतो आणि आहेत त्याच्यात गुण. पुढे जाऊन तो अजून होईल डेव्हलप. निश्चित मला असं वाटतं की विश यू लव्ह लक अँड सक्सेस, आणि इतक्या आपल्यापणाने तू बोललास आणि तुझा साधेपणा हा असाच अबाधित राहो आणि यशाच्या वेगवेगळ्या शिखरांवर तू कायम चढत राहावास. थँक्यू विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि नेहमी म्हणजे तुझ्या चॅनलच्या माध्यमातून तुझ्याच प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की अमितदादाने अगदी पहिल्यापासून पाहिलं आहे मला, आणि आता तो खूप असे मुलाखत करतोय, पण तो वेळोवेळी माझे कानही टोचतो, वेळोवेळी मला सल्लेही देतो, पशा हे कर, पशा ते कर. आणि त्यासाठी तुला थँक्स, म्हणजे विश थँक्यू यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू दादा, थँक्यू.